मित्रांनो, प्रथमतः नमस्कार करतो. आज ज्या बैलाचे बारामती तालुक्यात येथील तांदळवाडी गावामध्ये 5 महिने झाले चर्चेचा धुरळा उठलाय, त्या बैला पशी आपण आता पोहोचलेलो आहोत. तर त्या बैलाचे प्रसिद्ध उद्योजक तसेच सर्वसामान्यांच्या तळघरात एकमेकाला मदत करणारे आपल्या समोर सागर नाना खोडेत. नाना नमस्ते. नमस्कार. प्रथमतः आपल्याला परिचय करून द्या आपला. मी सागर सोपानराव खोडे, राहणार तांदळवाडी. माझा पहिला व्यवसाय रॉकेलचा होता, आता रिअल इस्टेटचा आहे. त्याच्याबरोबर आता ही बैलाची आपल्याला आवड निर्माण झाली. नाना, ह्या बैलगाडी क्षेत्रात कधी आला आणि कशामुळे आला तुम्ही अचानक? बैलगाडी क्षेत्रात यायचं कारण एक की आपण नवीन नवीन बैलगाडी क्षेत्रात म्हणजे बघायला गेलो. बघायला गेल्याच्या नंतर लारा जो बैल आहे त्याला बघून आपण या क्षेत्रात आलो की तो तब्येतीने असा असताना सुद्धा एवढा पळतोय. लारा बाबे त्या बैलांना बघून आपण या क्षेत्रात आलो. तुम्ही नाना गोजोबाबेला मैदान घेतलं, त्या मैदानात तुम्हाला बैलाचा बैलगाडी क्षेत्र हे काहीच कळत नव्हतं. आणि आमचे मित्र जाधव त्यांचे ते म्हणले की आपण मैदान घेऊ. चालतंय म्हणलं. त्यानंतर ते मैदान अगदी चांगलं सुरळीत पार पडलं आणि छान मैदान झालं. त्यातनं एक आपल्याला आवड निर्माण झाली. अचानक तुम्ही खरेदीचा विषय कसं काय घेतला? 1 महिन्यात तर तुम्ही खरेदी केली. कसं आहे की बैलगाडी क्षेत्र बघायला जात असताना मैदानात आपला एक हक्काचा स्वतःचा बैल असावा ही प्रत्येकाची भावना असते. आमच्या एकाना घरातली म्हणले बाबा जातोय तर घे एक बैल, त्या हिशोबाने आपण घेतला. ह्या बैलाची तुम्ही पारख कुठं केली, कशी केली आणि कोणी व्यवहार करून दिला? हा व्यवहार आहे ना बाप्पू जाधवांनी आपल्याला करून दिला. महेश जाधव, बाप्पू जाधव, शशी यांनी हा बैल घेऊन दिलाय. त्यांचा तुमचा संबंध काय? असं मी पहिले श्वान क्षेत्रात असल्यामुळे ना माझं पुशेगावला सारखं जाणं येणं त्यांच्याशी माझं भरपूर वर्षापासून घरातले संबंध आहेत. त्यांनी आपल्याला हा बैल सुचवला की नाना हा बैल घ्यावा लागतोय, चांगला आहे, फाउंडेशनला चांगला आहे, मजबूतीला आहे, तब्येतीने खराब आहे होईल, अशा हिशोबाने तो बैल घेतला आपण. तुम्ही बैलाची खरेदी केली, पळवायला चालू केलं, पण त्या बैलाकडे काय उद्देशाने बघितलं तुम्ही? उद्देश एकच की त्याचा पळ मस्त आहे. पळ होय, तो 4 एखादी ठाम आहे आणि पहिल्यांदा त्यांनी 3-4 नंबर केलेत. त्या हिशोबाने आपण तो बैल घेतलेला आहे. त्याचा तळ कसा आहे, निकाल अंतिम रेषेपत्र पळ कसा आहे? काही वेळेस काय होतं की काही जण म्हणतात की त्याला तळ कमी आहे, काही जण म्हणतात की तळ चांगला आहे. आता मी तर वरच असतो, मी खाली कधी गेलोच नाही. त्यामुळं तळ कसा आहे ना काय त्याची आपल्याला कल्पनाच नाही. पुढं तर येतोय फास्ट. आता तुमच्या बैलाजवळ नामांकित ड्रायव्हर सुद्धा गाडी बसायला लागल्यात, कशामुळं? काय त्याचं नशीब म्हणायचं एक, आणि दुसरी गोष्ट त्याचा पळ. तो नाही पळाला तर कोण त्याच्या गाडीवर बसणार आहे, हा एक मुद्दा आहे. आता सध्या 5 ड्रायव्हर हिंद केसरी आहेत. आज नाही, ती आमचं नशीब आहे ना आमच्या पक्षाचं नशीब आहे असं म्हणायला हरकत नाही की चांगल्या बाई नामांकित आहे का नाही ड्रायव्हर हिंद केसरी ते आपल्या बैलाला गाडी बसल्यात आपल्या. मग सुरुवातीला तुम्ही घेतल्या सुरुवातीला 2-3 महिने काय असा तुम्हाला ह्या बैलगाडी क्षेत्रातला अनुभव आला? अनुभव तसा आता सांगण्यासारखं नाही एवढं काय. चांगले एक आनंदाचं वातावरण आहे आणि पायऱ्याचं काय मला विषय येतच नाही, कारण सगळं ते आमचं मित्र छोटा ड्रायव्हर तोच सगळं आहे का नाही करतो, त्यामुळं कधी मला प्रॉब्लेम आलाच नाही. तर नाना, दुसरा विषय असा आहे की तुम्ही बैलगाडी क्षेत्रात जाताना रोज मैदानात जाताना आशा तुम्ही ठेवली होती का? आशा काय नाही, आमची एकच आहे का नाही इच्छा की बाबा आपलं मैदानात आपला स्वतःचा बैल असा, आपल्याला त्याकडनं काय अपेक्षा नाही काय. पण तो आता अपेक्षा आपले 100% त्याकडनं अपेक्षा वाढत चाललेत. पहिले काही नव्हते, पण आता तो गट काढतोय, सेमीला काढतोय. सेमीला आहे का नाही 10 मैदानात आम्ही सेमीला मार खाल्ला
आता हे का नाही 3 मैदानात सेमी बी काढायला लागले. म्हणजे नाही का त्याच्या अपेक्षा, आता मनुष्य असा आहे की त्याच्या अपेक्षा कधी पूर्णच होत नाही. म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं की मुंगी होऊन साखर खायचंय. हो 100%. ह्या क्षेत्रात नाना अति उतावळपणा चांगला आहे का संयम चांगला आहे? तसं आपल्याला अजून हे क्षेत्रात आपण आलेलोच एक 5 महिने झाले. 5 महिने झाला. त्यामुळे मला हे क्षेत्रातली काय पूर्णतः माहिती नाही. माझी एकच काय, माझा संबंध कोणाशी नाही. आपली एकच इच्छा की बैल घेऊन जायचं, पळाला आनंद आहे, नाही गट निघला आपलं घरी निघून यायचं. नाही तुम्ही बैलगाडी आता घरी तुम्ही बारामतीत एक उद्योजक म्हणून असता आणि बैलगाडी क्षेत्रात ज्यावेळेस बैल घेऊन जाता त्यावेळेस एक सर्वसामान्य शेतकऱ्यागत तुम्ही मुलांबरोबर वागत असता. ह्यातला फरक तुम्हाला काय असं जाणवतो वाटतो? नाही, तिथं ना एक सांगायचं तात्पर्य की आपल्या ह्या क्षेत्रातली बाहेरच्या क्षेत्रातली लोक कसे त्यानुसार वागतात. पण बैलगाडी क्षेत्र असं आहे की तिथं मोठेपणा, काही जण हवेत असतात असं काहीच नाही. सगळी माणसं आहे का नाही, श्रीमंतापासून ते गरीबापर्यंत खालीच असतात, मातीतच. ती आपल्याला जास्त आवडते. तुम्ही तुम्हाला जर बाबा व्यवसायातून टेन्शन असलं तर बैलगाडीच्या बैल घेऊन गेल्यानंतर मैदानावरती काय असं जाणवतं का घरचं टेन्शन? नाही नाही नाही, बैलगाडी क्षेत्रच असं आहे की एवढा आनंदी की घरचं काय, आपले मुलं बाळ, घरचं काय, की आपल्याला कुठलं टेन्शन काहीच येत नाही. तिथे मैदानावर रिलॅक्स राहतं माणूस. होय. तर नाना तुम्ही आता 3-4 मैदान तुमच्याकडे आल्यापासून तुम्ही मोठ्या मैदानावरती गुलालाचा मानकरी झाला. त्या गुलालाच्या मानकऱ्याचं तुम्हाला, गुलालाचा मानकरी झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? काय वाटलं, डोळं जरा भरून आलं, भारावून गेलो की बाबा एवढ्या मोठ्या मैदानात आपल्या बैलाने आहे का नाही नंबर केला. ह्याच्यापेक्षा आनंद काय कुठंच मिळू शकत नाही. मग तुम्ही ज्यावेळेस तिथं मैदानाला कराडला गेलता त्यावेळेस बकासूरच्या गाडीत आणि तुमच्या गाडीत थोडस अंतर झालं, त्यावेळेस तुम्हाला जाणवलं होतं का आपला बैल बकासूरला घासल? नाही, कराडला नाही, विटा माऊलीला. बकासूरच आहे. पण त्याच्या गाडीत असं वाटलं नव्हतं की बाबा 2 नंबरला उतरेल, कारण बाकीच्या बी गाड्या सगळ्या टॉपच्याच होत्या. मग त्यांनी त्याच्यात आहे का नाही छोट्या ड्रायव्हरचं नाव राखलं, हानू ड्रायव्हरचं नाव राखलं आणि आमचं बी नाव राखलं की मस्त पळाला. म्हणजे नाही काय अपेक्षा नसताना सुद्धा एवढा पळाला. फायनलला तुम्ही कस काय अंदाज बांधला की डावी खांदी काढू शकतो? नाही, तो ठाम आहे, पब्लिक नाही ना, तो ठाम आहे. पहिल्यांदा सेमी उजवीने काढला, त्यावेळेस बी कडच होती आणि फायनलला सुद्धा आहे का नाही 1 नंबर तासाला लागली गाडी, त्यावेळेस बी आहे का नाही आपण डावीन झोपला. तुम्ही खाली ज्यावेळेस पुढं समोर उभा होता त्यावेळेस तुम्हाला मनात काय चाललं होतं की गाडी आता फायनलला गेली, बकासूर शेजारी गाडी, त्यावेळेस मनात काहीतरी असं कोणच्या मैदानात तो गुलालात राहिला हीच अपेक्षा आपल्याला मोठी होती की बाबा तो राहिला, कितवा नंबर करेल ही कल्पनाच नव्हती आपल्याला. पण ते परमेश्वराच्या कृपेने, त्याच्या आशीर्वादाने 2रा नंबर झाला. बरं, आता तुम्ही उद्योगधंद्याने बारामतीत असता, मग ह्याची देखभाल कोण करतं? आता ह्याची देखभाल काय आहे, आपले घरचे आमचे आहे का नाही मिसेस, तीच सगळं आहे का नाही बघते. की काय आहे, बैलगाडी क्षेत्र की ज्या दिवशी जायचंय त्या दिवशी बैल धुयचा आणि घेऊन जायचं, नाही तर सर्वस्वी आहे का नाही सगळं आमची मिसेसच बघते. मग तुम्ही जाता त्यावेळेस ज्यावेळेस जायचं त्यावेळेस घरचं वातावरण खेळीमेळीच असतं? खेळीमेळीचं म्हणजे मैदानात गेलं की गट काढलाय का, कितव्यात लागली गाडी, ती ऑनलाईन त्यांना लिंक पाठवलेली असते, ती ऑनलाईन बघतच असते. त्यांना सगळं सांगितलं, इथं पोरांचा, घरची आई, आमची मोठी बहीण, भाची कंपनी सगळे आहे का नाही टीव्ही लावूनच असतात लाईव्ह मध्येच. ज्यावेळेस तुमचं बकासूर फायनलला गाडी राहिली त्यावेळेस घरने काय तुम्हाला फोन? घरनं म्हणजे राहिला हीच नुसता आरडाओरडाच चाललेला पोरांचा. म्हणजे आनंदमय सगळं, आनंदमय वातावरण. चालतंय. आता तुम्ही पेडगावच्या मैदानाचं हे महाराष्ट्रातील एक बैलगाडी क्षेत्राचे पंढरी म्हणून पेडगावचं मैदान मानलं जातं. त्या मैदानावरती आपला पक्ष पाळणार आहे का? हो, पाळणार आहे.
आम्ही पूर्ण तयारी केलेली. तर 100% आहे का नाही तिथं गाडी राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. चालते दादा. हे नाना तुम्हाला ऑल द बेस्ट पेडगावच्या मैदानासाठी आणि इथंच थांबतो. धन्यवाद.